पावली रामकृष्ण हरी. सर्वांनी पटापट तुम्ही व्हिडिओ पाहण्यासाठी यावं अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची आहे. विषय अतिशय खास आहे. विषय हा अतिशय खास आहे. आता बरंचसं बघा, तुम्हाला सांगायचं झालं तर उन्हाळा आहे की पावसाळा आहे असा प्रकार आहे सध्याच्या काळात. म्हणजे गरम पण होतंय, पाऊस पण पडतोय आणि सकाळी थंडीसुद्धा वाटते. म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तीनही ऋतू एकत्रित आहेत की काय असं वाटतंय. तर अशा वेळेला आपण काळजी काय घ्यावी हो, जेणेकरून आपण आजारी पडणार नाही. आजारी पडू नये यासाठी या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, या पावसाळ्याच्या दिवसामध्ये, या हिवाळ्याच्या दिवसामध्ये अशी काळजी करावी असं मला आपल्या सर्व लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावंच वाटतं. आता बघा, एक ऋतुचक्र थोडंसं बिघडलेलं आहे. ऋतुचक्र पूर्वीच्या काळी, आजही बरीच लोक असं म्हणतात की, म्हणजे आम्ही बऱ्याच लोकांना, जुन्या वयस्कर लोकांना भेटलो तर त्यांनी असं सांगितलं की उन्हाळा ह्या वर्षी जो काही उन्हाळ्यात पाऊस पडला तो मागच्या 100 वर्षात पडलेला नाही. शक्यतो उन्हाळ्यात वळवाचा पाऊस पडतो, परंतु हा जो काही पाऊस होता हा थोडासा ढगफुटीसारखा प्रकार होता. आणि या पावसामध्ये बऱ्याच लोकांचं आर्थिक नुकसान झालं, बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसानसुद्धा झालेलं आहे. आता आरोग्याच्या दृष्टीने याची काळजी, आता थोडासा पाऊस कमी जरी झाला असला तरीसुद्धा काही सांगता येत नाही पाऊस कधी पडेल. तर या दिवसामध्ये काय काळजी घ्यायची, तर शक्यतो बघा, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाऊस पडतोय, गरम होतंय म्हणून रात्रीचा तुम्ही जर फॅन जोरात करून झोपताय आणि रात्री अचानक पावसाला सुरुवात होते, वातावरण एकदम शांत होऊन जातं. आणि वातावरण शांत झालं, वातावरण एकदम थंड झालं की मग सकाळी उठल्या डोकं दुखतं, बऱ्याच लोकांचं सर्दी होते, शिंका येतात, साठासर शिंका चालू होतात. आणि अशा वेळेला काय करतात बघा, दुपारी उन्हाचा तडाखा असतो, माणसं येतात आणि काही लोक आंघोळ सुद्धा करतात गार पाण्याने आंघोळ केल्यामुळं नंतर संध्याकाळच्या वेळेला पाऊस पडला तरी सुद्धा त्रास होऊन जातो. सुरुवातीचा जो काही उन्हाळ्याचा पाऊस पडत असतो त्यावेळेला वातावरणात प्रदूषण पुष्कळ प्रमाणात असतं. आणि ह्या प्रदूषण युक्त पाणी आपल्या ज्यावेळेला चेहऱ्यावर पडतं त्यावेळेला बऱ्याच लोकांना सर्दी, शिंका, डोकेदुखी या समस्यांनी सामोरं जावं लागतं, त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. तर शक्यतो या पावसामध्ये भिजू नये. शक्यतो पावसामध्ये जर खूप प्रमाणात भिजताय तर किमान डोकं तरी स्वच्छ पुसून काढावं, म्हणजे जेणेकरून डोक्यामध्ये पाणी राहणार नाही. आणि डोक्यामध्ये पाणी न राहिल्यामुळं मग सर्दी, शिंका, डोकेदुखी असे वेगवेगळे त्रास होणार नाहीत. आता पाणी गरम प्यायचं की गार प्यायचं या वातावरणामध्ये? या वातावरणामध्ये तुम्ही साधं पाणी प्या, पाणी गरम पण पिऊ नका, किंवा पाणी फ्रीजमधील थंड सुद्धा पाणी पिऊ नका. फ्रीजमधील थंड पाणी पिल्यामुळं सर्दी खोकल्याचे पेशंटसुद्धा या दिवसामध्ये वाढतात. आईस्क्रीम खायचं का, गरम होतंय असे प्रश्न लोक असतात. तर आईस्क्रीमच्या ऐवजी तुम्ही सरबत असतात, वाळा सरबत, आवळा सरबत, कोकम सरबत असे तुम्ही प्यावेत असं मला तुम्हाला या माहिती ही सांगावीशी वाटते. बऱ्याच गोष्टी असतात, थंड आंबट पदार्थ खाल्ल्यामुळं या दिवसामध्ये ऋतुसंधीचा काळ असा सांगितलेला असतो की उन्हाळा आणि पावसाळा याला जो काही जोडलेला काळ असतो हा ऋतुसंधीचा काळ असतो. याच्यामध्ये आपलं शरीर जरा दुर्बल झालेलं असतं, आपलं शरीर निरोगी नसतं. आणि या ऋतुसंधीच्या काळामध्ये आपलं शरीर आजारी पडण्याची जास्त शक्यता असते. तर ते आजारी पडू नये यासाठी तुम्ही ही काळजी अवश्य सर्व लोकांनी घ्यावी असं मला आपल्या सर्व लोकांना सांगावंसं वाटतं. तुम्ही झोपताना या दिवसामध्ये अंगावरती थोडंसं घेऊनच झोपावं, जेणेकरून जर थंड वाटलं वातावरण तर अंगावरती घेता येईल. लोक काय करतात, रात्री झोपेमध्ये मग कंटाळासुद्धा होतं आणि मग त्या अंगावर न गेल्यामुळं, या अंगावरती न घेतल्यामुळं सर्दी, शिंका, डोकेदुखीचे त्रास, व्हायरल इन्फेक्शन्स या दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतात. या दिवसामध्ये बाहेरील पदार्थ शक्यतो लोकांना वातावरणामध्ये बदल झाला की भजी, वडापाव खाऊशी वाटतो. तर त्या ठिकाणी स्वच्छता चांगल्या पद्धतीने आहे, त्या ठिकाणी तुम्ही खाल्लेलं चांगलं. परंतु ज्या ठिकाणी स्वच्छता नसेल तर त्या ठिकाणी खाऊ नका असंही मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. ही काळजी आपण सर्व लोकांनी घ्यावी, जेणेकरून आपण आजारी पडणार नाही असं मला सांगून या ठिकाणी हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. ही माहिती बऱ्याच जणांपर्यंत लाईक करून शेअर करावी असं मला या ठिकाणी वाटतं. रामकृष्ण.